उत्पन्न दाखला काढण्यासाठी किंवा इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतात ते सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि इन्कम सर्टिफिकेट आपण आपल्या घरी बसूनसुद्धा ऑनलाईन अप्लाय करू शकतो. तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तो व्हिडिओ बघायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तेव्हाच तो व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे. आणि खाली तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब बटन दिसत असेल तर या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी काय प्रोसेस असते आणि कोणकोणते डॉक्युमेंट असतात ते आपण बघू. तर बघा, आपल्याला कुठे लागते इन्कम सर्टिफिकेट? एक शैक्षणिक सवलतीसाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी किंवा शासकीय योजनेसाठी, विविध प्रमाणपत्रासाठी हे सर्व ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. आपण जर शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. आता उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते असेल आणि सिंपल आहे. तर आधार कार्ड तुमच्याकडे असेल ओळखीचा पुरावा म्हणून, नंतर पॅन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल, या तिघांपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असेल ते एक डॉक्युमेंट तुम्ही जोडायचं आहे, म्हणजे आयडेंटिटी प्रूफसाठी. आणि पत्त्याचं पुरावासाठी म्हणजे आयडेंटिटी ॲड्रेस प्रूफसाठी राशन कार्ड असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, टेलिफोन बिल असेल, पानपट्टी असेल किंवा निवास प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट असेल, कोणतंही याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही सबमिट करू शकता. तिसरं आहे उत्पन्नाचे पुरावे, इन्कम प्रूफ. इन्कम प्रूफ तुम्हाला द्यायचं आहे. शेवटचा 12 महिन्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. नोकरी असेल तर सॅलरी स्लिप, फॉर्म 16 आणि ITR. बघा, तुमच्याकडे नोकरी असेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 16 जोडायचं आहे, सॅलरी स्लिप जोडायचं आहे किंवा फॉर्म नंबर 16 किंवा ITR. याच्यापैकी तिघांपैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी स्लिप जोडावं लागेल. शेतकरी असेल तर 7/12 उतारा आणि जमीन मालकीचे पुरावे तुम्हाला जोडता येणार आहेत. 7/12 जोडलं तरी चालेल. व्यवसाय असेल तर उत्पन्नावर शपथपत्र ॲफिडेविट तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता. आणि ज्येष्ठ नागरिक वृद्ध पेन्शन स्लिप असेल तुमच्याकडे तर तेही जोडले तरी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढता येणार आहेत. हे झालं. नंतर आपल्याला याच्यापैकी उत्पन्नाचे पुरावे, इन्कम प्रूफ कोणतेही तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट जोडायचं आहे. नंतर शपथपत्र म्हणजे ॲफिडेविट करून घ्यायचं आहे तुम्हाला. स्वतःच्या नावाने केलेल्या उत्पन्नाबाबतचे शपथपत्र नोटरीकडून तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. आणि आपलं पासपोर्ट साईज फोटो. उत्पन्नाचा दाखला कुठे काढावा? तर बघा, तुम्ही ई-सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. मी जसं बोललो तुम्हाला CSC सेंटरला जाऊन किंवा आपण स्वतः आपल्या सरकारी पोर्टलवर आपण इन्कम सर्टिफिकेट अप्लाय करू शकतो. ऑनलाईन कोणत्या वेबसाईटवरती करायचं? आपले सरकारी या वेबसाईटवरती करू शकता तुम्ही. ही वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंक ओपन करून तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुम्ही अप्लाय करू शकता. आता नवीन खाते तयार करा किंवा लॉग इन करा, रेन्यू डिपार्टमेंट, इन्कम, हे सर्व मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले. आता आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात? जर आपल्याला एक सिंपल आहे, तुमचं आधार कार्ड असेल, तुमच्या वडिलांचं आधार कार्ड असेल आणि तुमचं रेशन कार्ड असेल, एवढंच 3 डॉक्युमेंट तुम्ही जरी ॲप्लिकेशनसोबत सबमिट केलं तरी तुमचं इन्कम सर्टिफिकेट जनरेट होणार आहे. आणि किती दिवसात मिळतो तुम्हाला? तर 7 ते 21 दिवसाच्या आत उत्पन्नाचा दाखला मिळतो, अर्ज पूर्ण व योग्य असल्यास. आता 7 ते 21 दिवस एका दिवसातसुद्धा मिळतं, बट त्या ठिकाणी गर्दी नसेल तर एका दिवसात मिळू शकतो, इमर्जन्सी असेल तर. जर आपल्याला पूर्ण जे रूल्स आहे 7 ते 21 दिवसाचं, तो रूल्स फॉलो करायचा असेल तर आपल्याला तेवढ्या दिवसात मिळणार आहे तुमचं उत्पन्न. आणि उत्पन्न दाखल्याचे कालावधी किती दिवस असतो? आता इथे कन्फ्युजन असतं बघा. काही स्टुडंट आहेत ते काय करतात, त्यांना माहीत नसतं इन्कम सर्टिफिकेट काढल्यानंतर ते एका वर्षामध्ये ते एक्सपायर होऊन जातं. त्यांना असं वाटतं की वर्षानुवर्षे चाललं. जेव्हा त्यांना समजतं की आपल्याला दरवर्षी हे इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं, तेव्हा ते त्यांना लक्षात येतं. तर हे सावधान या ठिकाणी, कारण भरपूर असे स्टुडंट आहे की स्कॉलरशिपसाठी ते डेट संपल्यानंतरच त्यांना नंतर आता जवळ आली डेट, एक्सपायरी डेट आली आणि त्यांना जेव्हा इन्कम सर्टिफिकेट ते सबमिट करतात आणि त्यांचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होतो, तेव्हा त्यांना कळतं की आपलं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते एक्सपायर झालं आहे. नंतर त्यांना काढता येत नाही, त्यांना संधी मिळत नाही आणि ते स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकत नाही. मी तुम्हाला उत्पन्न दाखल्याचे नमुना PDF किंवा शपथपत्राचा नमुना ॲफिडेविट फॉर्मॅट इन मराठी देखील सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी तुम्ही सर्व डिटेल मिळेल तुम्हाला. ते डिटेल तुम्ही फिलअप करून द्यायचं. आणि ऑफलाईन कसे अर्ज
करायचं आहे आपल्याला, ॲप्लिकेशन कसं लिहायचं आहे, कसं फिलअप करायचं तेही मी व्हिडिओ तयार केला आहे. तर तो व्हिडिओ जाऊन बघा आणि कोणकोणते इन्कम सर्टिफिकेट कागदपत्र लागतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.